आज आपण एकदम मऊ लुसलुशीत असे मेथीची थेपलेची रेसिपी बघणार आहोत। घरामध्ये हे थेपले कसे बनवायचे आणि हे थेपले प्रवासामध्ये 8 दिवस तरी तुम्ही नेऊ शकता। 8 दिवस टिकणारे असे हे थेपले अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। तर हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी भरपूर आलेली असते, अगदी हिरवीगार लुसलुशीत अशी मेथीची भाजी आलेली असते। तर तुम्ही ते मेथीचे थेपले हे करून ठेवले तर 7-8 दिवस तरी टिकतात। मुलांच्या टिफिनसाठी किंवा चहासोबत नाश्त्याला देखील हे आपण खाऊ शकतो। चला तर मग बघूया कशी करायचे आहेत हे मेथीचे थेपले। सर्वप्रथम मी इथे मेथीची भाजी एक अर्धी जोडी मेथीची भाजी स्वच्छ करून निवडून घेतलेली आहे आणि ते आता नळाखाली या जाळीवरती धुवून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ते आपल्याला थोडी थोडी घेऊन बारीक चिरून घ्यायची आहे। बारीक चिरल्यामुळे थेपले आपले छान होतात। तर अशी मी ही भाजी बारीक चिरून घेत आहे। एकदम बारीक चिरायची आहे, जेवढी शक्य होईल तेवढी आपली बारीक चिरून घ्यायची आहे। ही भाजी आपल्याला इथे अशा पद्धतीने बारीक चिरल्यामुळे थेपले जे आहे ते एकसारखे आणि छान होतात। मध्ये मध्ये भाजी लाटताना येत नाही, त्याच्यामुळे अगदी बारीक चिरून घ्यायची आहे। जेवढी शक्य होईल तेवढी आपण भाजी बारीक चिरणार आहोत। आता इथे मी सर्व भाजी ही अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे। आता ही जरा वेळ बाजूला चिरून घेऊया। इथे मी एक वाडगं घेतलेलं आहे, भांडं घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये 2 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। तुम्ही जर तुमच्याकडे असं माप नसेल तर तुम्ही कुठल्याही वाटीने किंवा भांड्याने मोजून घेऊ शकता। तर इथे मी 2 कप घेतलेले आहे। 2 कप मेथीसाठी मी इथे 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। इथे मी फक्त गव्हाचे पीठ वापरणार आहे। जर तुम्हाला ह्यामध्ये डाळीचे पीठ म्हणजे चणा डाळीचे पीठ वापरायचे असेल तर तुम्ही 1.5 कप गव्हाचे पीठ आणि अर्धा कप डाळीचे पीठ घेऊ शकता। आपण यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहे। त्यासाठी 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धना पावडर असं हे सर्व आपल्याला घालून घ्यायचे आहे। 2 ते 3 चमचे मी इथे तीळ घेतलेले आहे आणि इथे 1 चमचा ओवा घेतलेला आहे। तो असा आपल्याला हातावरती क्रश करून घ्यायचा आहे। क्रश केल्यामुळे ओव्याची टेस्ट आणि सुगंध जो आहे तो छान येतो, त्याच्यामुळे आपण क्रश करून वापरायचा आहे असं हातावरती। आणि आता इथे मी जी आपण बारीक चिरलेली मेथी आहे ती मोजून घेतलेली आहे। इथे 2 कप ही मेथी आहे। तर इथं आपण मेथी घालून घेणार आहोत, मिक्स करून घ्यायची आहे मेथी आपल्याला। या पद्धतीने 2 कप मेथी घेतलेली आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया। साधारण मी इथे 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे। पिठामध्ये भाजी आणि सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। या पद्धतीने हळद, मीठ, तीळ हे सर्व जे आहे सर्व एकजीव झाले पाहिजे या पद्धतीने। आता आपल्याला इथे 2 चमचे किंवा साधारण 1 पळी तेल घालायचं आहे। चांगलं मिक्स करून घेऊया। तेल घालून मिक्स करून घेतलेलं आहे। इथे मी साधारण 150 मिली म्हणजे 1/3 कप दही घेतलेलं आहे। दही घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। दह्यामुळे थेपले एकदम मऊसूत होतात आणि खायला देखील टेस्टी लागतात आणि आठवडाभर सहज टिकतात। जर तुम्हाला दही घालायचे नसेल तर तुम्ही दही न घालता देखील थेपले बनवू शकता, तसे देखील छान लागतात। आता आपण हे हाताने मळून घ्यायचं आहे चांगलं, जसं आपण पीठ मळतो चपातीसाठी त्या पद्धतीने आपण हे मळून घ्यायचं आहे। पाणी घालायचं नाही आधी, आपल्याला दह्यामध्येच ते मळून घ्यायचं आहे। जेवढं आधी आपल्याला जमेल तसं पाणी ह्याला फार कमी लागतं दही घातल्यामुळे। आता इथे मी थोडासा पाण्याचा वापर करत आहे, थोडंसं घट्ट झालेलं आहे। तर आता आपण थोडंसं पाणी वापरायचं आहे इथे या पद्धतीने। पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे, एकदम थोडं थोडं घेऊन पाणी वापरायचं आहे आणि असं या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। थोडंसं तेल लावून घेतलं, तेल लावून थोडं मळून घ्यायचं आहे परत। आता इथे सर्व मसाले आणि भाजी एकजीव झालेली आहे। छान पद्धतीने आपलं पीठ मळलं गेलेलं आहे, छान गोळा तयार झालेला आहे या पद्धतीने। आता मी इथे
थेपले लाटण्यासाठी पोळपाट घेतलेला आहे आणि गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. तर आणि आता आपण हे थेपल्याचं जे पीठ भिजवलेलं आहे त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला. याप्रमाणे मोठ्या लिंबाच्या आकाराप्रमाणे हा गोळा घेतलेला आहे. तो आता गव्हाच्या पिठामध्ये असा गोळून घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला हे पातळ लाटायचे आहेत. थेपले हे पातळ असतात त्यामुळे छान आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला गोल लाटता येत नसेल तर एखाद्या डब्याचं झाकण घ्या आणि त्याच्या साहाय्याने आपण गोल आकार देऊन कट करू शकता. ते सगळे थेपले एकदम तुम्ही लाटून ठेवले आणि नंतर एकदम भाजले तरी चालू शकतात. आणि जर तुम्हाला सराव असेल चपाती करण्याचा तर तुम्ही एक एक लाटून एक एक भाजू शकता. आता इथे आपला हा गोल आकाराचा थेपला तयार झालेला आहे. मी त्याला कट केलेला नाही आहे, असाच मी भाजून घेणार आहे. त्यासाठी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झालेला आहे आपला आणि आता त्यावरती थेपला टाकून दोन्ही बाजूने आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी गॅसची फ्लेम आपली हाय ठेवलेली आहे. तवा गरम झालेला आहे छान. आता हे आलटून पालटून आपण हे भाजून घेणार आहे. एका साईडला मी दुसरा थेपला देखील लाटून घेत आहे. आता इथे मी थोडंसं तेल लावून घेत आहे. व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे. तुम्ही इथे तूप किंवा बटर देखील लावू शकता. तेलामुळे मऊ राहतात फार काळ, त्याच्यामुळे आपल्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे इथे दोन्ही साईडनी. इथे मी छान तेल लावून ह्याला 2 ते 3 मिनिटे भाजणार आहे. आपण इथे सर्व साहित्य हे कच्चेच वापरले आहे त्यामुळे आपल्याला हे छान 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला जरी आपल्याला हा असा खरपूस दिसत असेल तरी तो नंतर थंड झाल्यावरती छान मऊ लुसलुशीत होतो. तर आता हा छान आपला थेपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान भाजलेला आहे. कलर देखील सुंदर आलेला आहे. आपल्याला ह्याच पद्धतीने सर्व थेपले तयार करून घ्यायचे आहे. व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. ह्याच पद्धतीने मी सर्व थेपले तयार करून घेतलेले आहे. इथे मी दुसरा थेपला जो आहे तो तव्यावरती भाजून घेत आहे. या पद्धतीने तेल लावायचं आहे आपल्याला. तेल किंवा तूप लावल्यामुळे थेपले अतिशय मऊ राहतात आणि 7 ते 8 दिवस ते बराच काळ टिकतात. तुम्हाला हा प्रवासात न्यायचा असेल तर अगदी हा झटपटीचा पदार्थ आहे. 8 दिवस टिकणारा, अतिशय मऊसूद होतो आणि हा शेंगदाण्याची चटणी, लोणचं किंवा दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतं. नक्की करून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता. बघायला विसरू नका. धन्यवाद.